लाडकी बहीण योजनेसंबंधी नवीन अपडेट आलेला आहे मित्रांनो। आता तुम्हाला ई-केवायसी करणं बंधनकारक आहे। जर ई-केवायसी केलं नाही तर तुम्हाला पैसे भेटणार नाही। तर ई-केवायसी कसं करायचं, कोणकोणते कागदपत्रे लागते सर्व सांगतो। पहिले मित्रांनो फॉलो करून ठेवा, कारण की असे व्हिडिओ मी रोज टाकत राहतो। तो हा नवा जी-आर आलेला आहे मित्रांनो। यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की आता ई-केवायसी करणं बंधनकारक आहे। आता ई-केवायसी करायला कोणकोणते कागदपत्रे लागतात बघा मित्रांनो। एक तर तुमचं आधार कार्ड लागेल, त्याच्यानंतर तुमच्या वडिलांचं किंवा तुमच्या नवऱ्याचं आधार कार्ड तुम्हाला लागेल आणि दोन्हीही आधार कार्ड मोबाईल नंबरला लिंक पाहिजे, कारण की दोन्हीही आधार कार्डवर OTP येणार आहे। मित्रांनो ही जी वेबसाईट आहे ladkibain.maharashtra.gov.in यामधूनच तुम्हाला ई-केवायसी करायची आहे। दुसऱ्या कोणत्याही वेबसाईटमध्ये अजिबात जाऊ नका। संबंधी आणखी जास्त माहिती पाहिजे असेल, हा पूर्ण जी-आर तुम्हाला आपल्या इनबॉक्समध्ये पाहिजे असेल तर फक्त मित्रांनो फॉलो करून खाली कमेंट करा लाडकी बहीण। पूर्ण माहिती डायरेक्ट इनबॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाणार। परंतु मित्रांनो फॉलो करून कमेंट करा, फॉलो नाही केला तर डायरेक्ट मेसेज जात नाही। त्यामुळे फॉलो करून कमेंट करा, पूर्ण माहिती इनबॉक्समध्ये मिळून जाणार।